MSCIT मध्ये कॉलेज रेडीनेस शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध केलेला आहे। खरं तर शाळातून अगदी KG पहिलीपासून कॉम्प्युटर शिकवला जातो आणि घराघरात सुद्धा कॉम्प्युटरवर मुलं खेळतच असतात। मग यात वेगळेपण ते काय? आपण एक छोटीशी यादीच बनवू। यात मला कॉम्प्युटर वापरता येतो, पण तो खात्रीशीररित्या कोणतं काम करण्यासाठी किती वेळात वापरता येतो याचा अंदाज नाही। कॉम्प्युटरवर काम करणं, खेळणं किंवा अभ्यास करणं याऐवजी व्यावसायिकरित्या म्हणजेच प्रोफेशनली MS ऑफिस कसं वापरता येतं? व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर अनेक तास घालवल्यानंतर सुद्धा आज आपण काय करत होतो, कशाकरता करत होतो, त्याचा मला उपयोग काय झाला, अशा प्रश्नांची सहसा मोठ्यांकडे सुद्धा उत्तरं नसतात। याच सोशल मीडियाचा परिणामकारक आणि उपयुक्त वापर करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हे मॉड्यूल करायलाच पाहिजे। माझ्या स्मार्टफोनमध्ये नको इतकी ॲप्स जमा झाली आहेत की त्यातून मला काय करायचंय याचा माझाच गोंधळ व्हायला लागतो। हा सगळा गुंता नीट सोडवण्यासाठी या कोर्सचा उपयोग होईल। आजवर माझ्याकडे व्हर्च्युअल रियालिटीचे इतके व्हिडिओ आलेत की त्यातून नेमकं मला काय करायचंय, मला काय कळतं याचा फक्त गोंधळच वाढलाय। माझे सारे मित्र पण आता याला अपवाद नाहीयेत। मग हे तंत्र वापरता आलं तर? माझ्याकडे टॅब आहे, बाबांचा लॅपटॉप सुद्धा वापरता येतो, आई सहसा डेस्कटॉप वापरते। आमच्या तिघांकडे स्मार्टफोन तर आहेच, पण नेमकेपणानं या साऱ्याचा वापर कसा करायचा, कशावर काय केलं तर ते जास्त यशदायी ठरतं, कमीत कमी वेळात ते कसं करता येतं हे मात्र मला ठरवता येत नाही। ते शिकण्यासाठी गेली 2-3 वर्ष कोणताही फॉर्म भरताना लॉग इन करा, पासवर्ड टाका, तो सिक्युअर्ड असू देत अशी वाक्य ऐकत असतो। हे सारं या कोर्समध्ये नक्की समजतं। एखादी गोष्ट सगळ्यांपेक्षा वेगळी करा, सर्जनशीलतेने करा, कल्पकतेने करा असं सांगतात, पण हे सारं शिकायचं कुठे? अनेक गोष्टी कल्पकतेने करण्यासाठी आणि कॉलेज रेडी होण्यासाठी याचा उपयोग नक्की होणार। व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सायन्स, इंजिनिअरिंग किंवा कॉमर्समधील एखादा व्यावसायिक कोर्स करताना टायपिंग करून विविध कागदपत्र तयार करणं गरजेचं असतं। मग वेगानं आणि स्मार्ट टायपिंग कसं करायचं? इंटरनेटचा कमीत कमी वेळ वापर करून ईमेल कसे पाठवायचे? विंडोज 10 नावाचं सॉफ्टवेअर आता प्रत्येक लॅपटॉपमध्ये असतं। त्यातील नवीन खुब्या कोणत्या? इंजिनिअरिंगला जाणार आहे, पण कोडिंग नावाचा प्रकार मला जरा भीतीदायक वाटतो, तो काय असतो आणि बेसिक कोडिंग कसं असतं हे पण शिकण्यासाठी या कोर्सचा नक्की उपयोग होईल। विद्यार्थ्यांनो, मला सारं येतं या भूमिकेतून प्रथम बाहेर या। आमच्या मुलाला कॉम्प्युटरमधलं खूप काही कळतं या मनोभूमिकेतून पालकांनी सुद्धा बाहेर येणं गरजेचं आहे। म्हणूनच आजच जवळच्या MSCIT केंद्रावर जाऊन या गोष्टीची सगळी माहिती घ्या।